कोलकाता येथे कर्तव्यावर असलेल्या एका महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणाला घेऊन संपूर्ण देशभरामध्ये डॉक्टरांनी आंदोलन पुकारले असून गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी नुक्कड नाटिकेच्या माध्यमातून ही संपूर्ण घटना कशी घडली हे दाखवण्याचा प्रयत्न केला। तर यावेळी पीडित महिला डॉक्टरला न्याय देण्यात यावा अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे। हा जो रोल प्ले झाला आहे हे आपण फक्त म्हणजे त्या दिवशी काय घटना घडली असेल ते आपल्याला फक्त दर्शवायची होती, फक्त दाखवायचं होतं साध्या आपल्या इकडचे माणसांना। आम्ही याच्यावरती अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करत आहोत की आमची जी एक डॉक्टर आमची जी साथी होती जी आर्जेकर मेडिकल कॉलेजमध्ये जिच्यासोबत खूप निर्गुण प्रकाराने जे हादसा घडली आहे त्याच्याबद्दल आम्हाला फक्त ते दाखवायचं होतं की एक्झॅक्टली कसं झालं असू शकतं। तर आम्ही आता हे एक छोट्याशा स्किटनी तसं दाखवलं आहे। आम्ही यांनी फक्त हेच सांगत आहोत की तिचं कशापायी झालं असणार आहे। तर लोकांना म्हणजे आमच्यासारखे जे ऑन कॉल डॉक्टर असतात जे 24 तास 48 तास इथे असतात, पेशंटची देखभाल करत असतात, त्यांना जागा नसते राहायला किंवा जे ऑन कॉल रूम्स जे म्हणतो आम्ही की जिथे ते बसू शकतील, खाऊ शकतील, अभ्यास करू शकतील, त्या जागा नसतात। त्यांना सिक्युरिटी नसते, त्यांना CCTVचं एवढं फुटेज कव्हरेज नसतं। म्हणजे आम्ही खूप अशा खराब स्थितीमध्ये खूप साऱ्या पेशंट्सचा इलाज करत असतो। त्यामुळे याचं आम्हाला फक्त एक थोडं आम्हाला जे जाणीव द्यायची होती आपल्या साध्या नागरिकांना की असं होतं। तर आम्ही म्हणजे आशा हीच आहे की यांना ती आयडिया आली असेल थोडी। हा जो नाट्य प्रकार केलेला आहे इथे आम्ही त्यांनी एकच संदेश द्यायचा आहे की मुली म्हणजे फक्त डॉक्टरच मुली नाही, प्रत्येक फील्डमध्ये जी मुलगी बाहेर निघते घराच्या तिच्या सगळ्याच्या मनामध्ये एकच भीती भरली आहे ह्या प्रकारानंतर की आम्ही मुली जेव्हा बाहेर निघतो तेव्हा आम्हाला काय सेफ्टी आहे। इथे जसं आम्हाला दाखवलं गेलं आहे की सेफ्टी प्रकार म्हणजे आम्हाला सेफ्टी नाही आहे करून सगळीकडेच असं सेफ्टीचं इश्यू आहे। आम्हाला आता आमचे पण घरचे आईवडील आम्हाला बघतात, आम्ही दूर राहून ड्युटी करत असतो। आता पुढे चलून मेडिकल फील्डमध्ये पण हा इश्यू तयार होऊ शकतो की आम्ही आमच्या मुलांना मेडिकल फील्डमध्ये टाकावं की नाही। मग आम्हाला भीती न करता आम्हाला पेशंटला ट्रीटमेंट द्यायची आहे तर त्याच्यासाठी आम्हाला हे सगळं करावं लागत आहे। हे सगळ्यांनी बघावं आणि सगळ्यांनी ह्याच्यावर काहीतरी कार्यवाही करावं। म्हणजे फक्त घरी बसून बघण्यापेक्षा बाहेर निघावं। हे फक्त डॉक्टरांचीच लढाई नाही आहे, ही सगळं जनता करू शकतात, ह्याच्यामध्ये काहीतरी आम्हाला साथ देऊ शकतात। हमारा कौन क्या ही बिगाड़ देगा, क्या ही कर लेगा कोई। सर वो डॉक्टर साहिबा सर वो सेमिनार रूम है मैम, सर आप मेरे साथ चलिए सर। आपको सर ये मैम हेलो, मैं आरजीकर मेडिकल कॉलेज के ऑफिसर बात कर रहा हूँ। हाँ बात कीजिए। आपकी बेटी ने कल रात सुसाइड कर लिया है। नहीं, आपको कोई गलतफहमी हो रही है। मेरी बेटी से कल रात कोई बात हुई थी। वो तो आज रक्षाबंधन के लिए घर पे आने वाली। नहीं सर, तो गलतफहमी हुई है। उसके बाद ही आपको कॉल कर रहा हूँ। आपकी बेटी नहीं रही, आप जल्द से जल्द आकर उसकी बॉडी ले जाइए। जैसे जैसे इन्वेस्टिगेशन आगे बढ़ती गई नई बातें सामने आती गई, जिससे पहले सुसाइड यानी कि आत्महत्या बोला गया था, पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद वो एक बलात्कार और हत्या साबित हुई। आज जो घटना घटी उससे तो मैं भी शर्मिंदा हो गई। खुलेआम कुछ दरिंदों ने आज मानवता पे क्या तो सिर्फ एक लड़की हो ना। खड़क संभालो, छोड़ो मेहंदी, खड़क संभालो, खुद ही अपना चीर बचा लो। द्यूत बिठाए बैठा शकुनी, मस्तक सबके बिक जाएंगे। सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे। कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से, कैसे रक्षा मांग रही हो दुशासनी दरबारों से। जो खुद लज्जाहीन पड़े हैं वो क्या लाज बचाएंगे। सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे। अरे कल तक अंधा राजा था, आज गूंगा बहरा भी है। कल तक अंधा राजा था, आज गूंगा बहरा भी है। जनता के वोट सील दिए गए हैं, कानों पर पहरा भी है। ये आश्रू तुम्हारे कब तक किसे क्या समझाएंगे। सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे। हमने बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ये नारा तो दे दिया,
किया और हमारी बेटी पढ़ लिख कर डॉक्टर भी बन गई। लेकिन अपनी सफलता के मंजिल पर पहुंचने से पहले ही इस जीवन की, इस समाज के अंधेरे ने उसकी सपने, उसकी उम्मीदें सब एक रात में खत्म कर दी। आखिर ये सब कब तक चलेगा? और अगर ऐसा ही चलता रहा तो क्या लड़कियों के माता पिता उन्हें बाहर भेज पाएंगे? बाहर भेज भी दिया तब भी उनके दिमाग में हमेशा एक खौफ ही रहेगा। चलो हम सब एकजुट होकर सब लोग मिलकर हमारी डॉक्टर साथी को न्याय दिलवाते हैं। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जीबी न्यूज गोंदिया.